फलटण येथील ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर तसेच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचे नाव वाई पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले असून या प्रकरणामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे कनेक्शन समोर आले। संबंधित एका डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली असून त्यांना अटक करण्यासाठी वाई पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे। लवकरच त्यांना अटक केली जाईल असे तपासी अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। फलटण येथील पिंपरत गावाजवळील एका ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याने माध्यमांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणलं। त्यानंतर पोलिसांनी या फडामध्ये गर्भलिंग निदान चाचणीसाठी केलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला। वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांनी तसेच त्यांच्या पथकाने गेल्या महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास केला आणि त्यामध्ये माळशिरसचे कनेक्शन समोर आले। फलटणच्या ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेने माळशिरस येथे जाऊन एका डॉक्टरांकडे गर्भपात केल्याचे तपासात समोर आलं। त्यानंतर वाई पोलिसांचे एक पथक संबंधित डॉक्टरला अटक करण्यासाठी माळशिरसला गेले, मात्र गुन्हा दाखल झाल्याचं समजतात संबंधित डॉक्टर पसार झाला। तर दुसरीकडे फलटण येथील ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टरही पसार झाले। हे डॉक्टर अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत, तेही फरार आहेत। पोलिसांनी अटक करू नये म्हणून माळशिरस मधील संबंधित डॉक्टरांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून या अर्जावर सोमवारी 5 तारखेला सुनावणी होणार आहे।